आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। सध्याची दृश्य आपण बघतोय शिवतीर्थ या निवासस्थानावरून। सध्या राज ठाकरे निघालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त असा वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी शिवसेना भवनामध्ये पोहोचले। दुसरीकडे आता शिवतीर्थावरून राज ठाकरे हे देखील शिवसेना भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी। अजय, आपण जर पाहिलं तर नुकतेच राज ठाकरे जे ते आता शिवसेना भवनाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज संयुक्तरित्या वचननामा जाहीरनामा जो आहे तो सादर केला जाणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे जे ते शिवसेना भवनाकडे जाताना आपल्याला त्यांचा ताफा पाहायला मिळतो। विशेष बात म्हणजे की नुकतेच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरे सुद्धा जे ते निघालेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकं आजच्या वचननामा जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं जाणार हे सुद्धा पाहणं ठीक आहे। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघालेले आहेत। अगदी काही वेळामध्ये ते शिवसेना भवनामध्ये पोहोचतील। दुसरी दृश्य आपण दाखवतो आहोत ती आहेत शिवसेना भवनाची। अगदी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये पोहोचलेत आणि आता आपण जर बघितलं तर खासदार संजय राऊत हे देखील शिवसेना भवनामध्ये पोहोचलेली दृश्य आपण पाहतो आहोत। तिसरीकडे ही जी दृश्य आहेत ती अगदी काही क्षणांपूर्वी राज ठाकरे हे शिवसेना भवनाच्या दिशेने आता निघालेले आहेत आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानाकडून। त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की हे दोन्ही बंधू ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतील तेव्हा मुंबईकरांसाठी नेमकी कोणती आश्वासनं असतील। आगामी सगळ्या मुंबई महानगरपालिकांच्या दृष्टीने खरं तर ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि यांच्या सोबत सध्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांची एकत्रितपणे युती झालेली बघायला मिळणार आहे। यानंतर आमचे प्रतिनिधी वेदांत नेब सध्या शिवसेना भवनामध्ये आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात। सध्या कोण कोण पोहोचले वेदांत या ठिकाणी आणि अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे देखील पोहोचतील। एक छोटीशी मीटिंग होईल ज्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्यासोबतच संजय राऊत, शशिकांत शिंदे सुद्धा थोड्या वेळात पोहोचतील आणि हे 4 ते 5 नेते जे इथे आपल्याला पाहायला मिळतील त्यांची एक पत्रकार परिषद होण्यापूर्वी एक बैठक होईल आणि त्यानंतर आपण केला जाणार आहे। प्रेझेंटेशन तयार आहे। शिवशक्तीचा वचननामा असं या वचननाम्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि 15 मुद्दे जे महत्त्वाचे मुद्दे मुंबईकरांसाठी आहेत। त्याशिवाय या वचननाम्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय काय मुंबईसाठी केलेलं आहे हे सुद्धा सांगितलं जाणार आहे आणि त्यामुळे जर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची, मनसेची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जर सत्ता आली तर नेमके कोणते बदल किंवा कोणते निर्णय घेतले जातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा यामध्ये सगळा विचार करण्यात आलेला आहे। कारण आपण बघितलं मागील आठवड्याभरापासून वचननाम्यामध्ये नेमके काय मुद्दे असावेत, कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जावा। ठीक आहे वेदांत, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। राज ठाकरे हे सध्या सेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये हा वचननामा प्रकाशित होणार आहे। मुंबईकरांसाठी जे स्वप्न या दोघांनी मिळून पाहिलंय ते मुंबईकरांच्या समोर मांडलं जाणार आहे। उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना भवनामध्ये पोहोचले होते। आता राज ठाकरे देखील त्यांच्या मागोमाग शिवसेना भवनामध्ये पोहोचतात। खरं तर एकीकडे राजकीय युतीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा क्षण तर आहेच। दुसरीकडे इतक्या वर्षांनी बाळा नांदगावकर, राज ठाकरे हे एकत्रितपणे या ठिकाणी पोहोचतात त्यामुळे काहीसं भावनिक वातावरण देखील या ठिकाणी असेल। संजय राऊत हे आहेत, त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि राज ठाकरे हे आता सेना तर सेना भवनाची ही दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे, बाळा नांदगावकर हे पोहोचलेले होते। स्वतः खासदार संजय राऊत हे त्यांना घेऊन जाण्यासाठी सध्या गेटवरती उपस्थित होते आवर्जून। तर काही वेळामध्ये ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद होणार आहे। याच दृष्टीने ही महत्त्वाची दृश्य आपण दाखवतोय। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी या ठिकाणी सेना भवनामध्ये आल्यामुळे काहीसा भावनिक क्षण शिवसैनिक, मनसैनिक या दोघांमध्ये देखील असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक सेना भवनाच्या बाहेर आणि आत अशा सगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी काही वेळामध्ये ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद होईल। संयुक्तपणे हा वचननामा देखील प्रकाशित प्रदर्शित केला जाईल।
शिवसेना भवनाच्या आतली आणि बाहेरची अशी दोन्ही दृश्य आपण दाखवतो आहोत. 20 वर्षाच्या नंतर राज ठाकरे हे सेना भवनामध्ये पोहोचतायत. शिवसेनेमधून बाहेर पडल्याच्या नंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच सध्या सेना भवनामध्ये येत आहेत. त्यामुळे या वचननाम्यामध्ये नेमकं काय असेल हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा देखील यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू होतील. सध्या दोन्ही ठाकरे बंधू हे सेना भवनामध्ये उपस्थित आहेत. इथली ही दृश्य आपण लाईव्ह पाहतो आहोत. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतील आपल्याला. वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण बघतो अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. जसं आपण बघितलं राज ठाकरे हे सेना भवनात आलेले आहेत. 20 वर्षांनंतर इथे सेना भवनमध्ये ते येत आहेत आणि आपण बघतोय मनसेचे नेते सुद्धा आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत. कारण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे एकत्रित जाहीरनामा जो वचननामा आहे तो प्रसिद्ध करणार आहेत. काय काय गोष्टी असणार हे तर पत्रकार परिषदेमध्ये कळेलच. मात्र 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये येत आहेत. नेते म्हणून तुम्ही काही दिवसांपूर्वी आलेला होता, पण आज राज ठाकरे 20 वर्षांनंतर येत आहेत. हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. कारण इथे राजसाहेबांनी सन्मान्य मोठ्या साहेबांसोबत अनेक गोष्टी इथे घडलेल्या आहेत. त्यामुळे खरोखर एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र सेनेकडून प्रचंड आनंद झालेला आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंनी वर्कशॉप घेतला. त्यामध्ये 15 मुद्दे जे मुंबईकरांना आवश्यक आहेत ते मुद्दे मांडले. आज दोन भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवशक्तीचा वचननामा असं त्याला नाव दिलं. तो मला वाटतं पाया होता. आज दिसेल तुम्हाला कळस असेल तो. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या त्या पलीकडे नक्की 100 पूर्ण अभ्यास पूर्ण असतील. त्या महाराष्ट्रातील, मुंबईतील सगळ्या जनतेच्या हिताच्या असतील असं मला वाटतं. त्यामुळे जसं आपण बघतोय नेते यायला सुरुवात झालेली आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की तो एक पाया होता. त्याच्या पलीकडचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आज या वचननाम्यामध्ये मांडले जातील. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा सोबत आहे आणि त्यामुळे 3 पक्ष मिळून हा वचननामा त्यांनी तयार केलेला आहे. आणि कोणकोणते मुद्दे असणार तर अर्थातच मराठी माणूस हा मुंबईत राहावा, त्यासाठी त्यांना परवडणारी घरं देण्यात यावी, त्यासोबत बेस्ट प्रवास हा अधिक सोपा, त्यासोबतच अधिक त्याचे ज्या तिकिटाचे दर आहेत ते कमी करता यावेत, पाणीपट्टी असेल किंवा मग मालमत्ता कर असेल, असे अनेक मुद्दे घेऊन हा वचननामा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आणखी इतर नेमके महत्त्वाचे मुद्दे काय असणार हे अगदी थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. आपण बघतोय 4 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये शशिकांत शिंदे, त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे या पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करतील अशी माहिती आहे. यामिनी, अगदी वेदांत, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ज्या वेळेला ह्या दोघांनी देखील युतीची घोषणा केलेली होती तेव्हा देखील संजय राऊत यांना मंचावरती आदराचं स्थान देण्यात आलेलं होतं. आज देखील ज्या वेळेला मुंबईकरांसाठी हा वचननामा जाहीर होणार आहे तेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या सोबत संजय राऊत देखील आवर्जूनपणे या मंचावरती उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मिळते. कारण आपण बघतो 4 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. 3 पक्षाचे 3 नेते जे महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यामध्ये 4थी खुर्ची अर्थातच संजय राऊत यांच्यासाठी असेल. आणि जसं आपण बघतोय की एक प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे ज्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शशिकांत शिंदे हे मांडताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि मराठी माणूस, मुंबई आणि मराठी माणूस, मराठी माणसासाठी नेमके काय काय गोष्टी, जर मुंबई महापालिकेमध्ये जर ठाकरेंच्या शिवसेनेची, मनसेची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जर सत्ता आली तर नेमके काय मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे याचे एक प्राथमिक स्वरूप किंवा मग याचा एक वर्कशॉप आपण 2 दिवसापूर्वी बघितला आणि त्या पलीकडचे मुद्दे आज या वचननाम्यामध्ये मांडले जातील. बरं वेदांत, हा जाहीरनामा आणि ही पत्रकार परिषद काही वेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र त्याआधी जी मीटिंग होतीये, जी चर्चा होतीये, या चर्चेसाठी नेमकं कोण कोण उपस्थित आहेत आणि याचे काही इन्साइट मिळू शकले? आपण बघितलं तर मागील आठवड्याभरापासून या बैठका सुरू आहेत. कारण वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे असावेत, कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे किंवा प्रचार रणनीती नेमकी काय असली पाहिजे. आणि त्यामुळे अगदी वचननामा जेव्हा जाहीर केला जाणार आहे त्याआधी सुद्धा एक बैठक होतीये ज्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे प्रकर्षानं लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा पत्रकार परिषदेमध्ये ते मांडले गेले पाहिजे, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यासोबतच संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत
शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नेते यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व महत्त्वाचे मुद्दे जे पुन्हा एकदा त्याचा एक रिव्ह्यू घेतला जातो आणि कुठल्या मुद्द्यांवर आपण जोर दिला पाहिजे या दृष्टिकोनातनं सुद्धा विचार या तिन्ही पक्षांकडनं केला जातो. आपण बघतोय जसं युतीची घोषणा करताना जी पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा जे फोटो आपल्याला पाहायला मिळाले अगदी तेच फोटो आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतात. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, मीनाताई ठाकरेंचा फोटो, त्यासोबतच आपण जर बघितलं तर प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो, श्रीकांत ठाकरेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे अगदी तसंच वातावरण जे पत्रकार परिषदेला आपल्याला युतीची घोषणा करताना पाहायला मिळत ठीक आहे. होतं तेच वातावरण आपल्याला या ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.